नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. तेलुगू भाषिकाला न्याय मिळालाय आणि जल्लोष. चंदन दाखवा. 2-2, 3-3 जेसीपी लावलेत आणि विनायक कोंड्यालचा सत्कार करायला लागलेत. त्यांची चाळ आहे. इथून ते महापालिकेपर्यंत सगळे गुलाल उधळलेला आहे. आपण ते तर दाखवणारच आहोत. इथं बघा, चंदन जावा पुढं. हे लोक, चंदन इकडे या, माग या. सगळं अर्गजा उडवा लागलेत. अजून आपल्याला जाऊन घरी आंघोळ करावं लागेल. आता एकदा करून आला, अजून एकदा करावं लागेल. हा बघा, हे जेसीपी लावलेत. 2 कंटेनर आहेत. एक इकडं आहे आणि एक तिकडं आहे. आणि अजून इथं खाली दाखवा, इथं फटाके लावा लागलेत. इथं 2 तर जेसीपी दिसा लागलेत. आणि विनायक कोंड्यालचं घर दाखवा सरळ. चंदन, विनायक कोंड्यालचं घर दाखवा. हे 300 कोटीचे मालक आहेत आणि त्यांचं घर बघा. विनायक दादाचं चाळीत राहतात. आणि चंदन इकडे या. सगळे आपल्याला अर्गजा घालायच्या प्लॅनिंग मध्ये आहेत. या इकडं विनायक दादाचं घर आहे. चंदन, ओ चंदन, इकडं बघा. हे विनायक दादाचं घर आहे आणि इथं सगळेजण त्यांच्या गल्लीतले जे चाळ आहे त्या चाळीतले लोक त्यांना सत्कार करायला लागलेत. पूर्ण ट्रॉफिक जाम झालेला आहे. चंदन, तुम्ही वरनं काढा शूटिंग. सगळीकडे जिकडं तिकडं फटाके आणि गुलाल आणि हाराचं कंटेनर आहेत. 2 कंटेनर आहेत. तिकडे एक कंटेनर होता आणि इकडे एक कंटेनर ऑलरेडी लाईनीत थांबलेला आहे. चंदन बघा, हे सगळे गुलाल खेळायला लागलेत. आणि पूर्ण इथून जे महापालिकेचा रस्ता आहे तिथपर्यंत गुलाल खेळलेलं दिसतंय. आणि इथं चंदन, हे दाखवा इकडे समोर दादाचं घर. तर लोकांनी विनायक कोंडालचा सत्कार करायला लागले. गुलाल उधळायला लागले ते. आणि प्रत्येक जण नाचा काय, कुणाला नाचायचं आहे नाचा एकदा. सगळे गुलाल उधळायला लागलेत. विनायक हे सगळे नाचा लागलेत. उभारा चंदन, हाईट वर बघा. ते मिनी महापौर आहे इकडच्या साईडचा. जे दांडगा दिसतंय ते माने, ते दादाचा खास मित्र आहे. आणि हे दोघं मित्र आहेत. चंदन, थेट विनायक कोंड्यालच्या तिकडं दाखवा की बघा, ते दादा आपले आलेले आहेत. जे महापौर आहेत, यंग आहेत आणि यंग आहेत. मी सगळे जल्लोष करायला लागलेत. त्या जल्लोषात आपण महापालिकेत बी आपल्या अंगावर हे लोक सगळे अर्गजा घातलेत. चंदन, चला चला आपण तिकडे जाऊ आणि समोर जाऊन बघूया. दादाचा जल्लोष करायला लागले. हे दाखवा सगळे लोक दादाचा जल्लोष करायला लागले. जल्लोष करत ते हार घालायला लागलेत आणि दादाला घेऊन आलेत. दाखवा चंदन, दाखवा.
दाखवा दाखवा चंदन दाखवा. हा तेलगू भाषिकाला न्याय मिळालेला आहे, त्यामुळं चाळीतल्या लोकांना न्याय मिळालेला आहे. आणि सोलापुरातल्या जे तेलगू भाषिक आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळालेला आहे. आपण बघता हा सगळे जल्लोष करायला लागलेत. एवढं चाळीत नाही ते सगळे दादाला हार घालून सत्कार करायला लागलेत. चंदन काय चंदन हा प्रत्येक घरी घेऊन चाललेत आणि दादाला खांद्यावर घेऊन त्यांनी त्यांच्या गणपती मंदिर पर्यंत चाललेत. हे आतमध्ये आहे, चंदन आतमध्ये आहे, शूटिंग काढायला लागलाय चंदन. आणि सगळे हे लोक अर्घाच्या आपल्यावर टाका लागलेत. काय आंघोळ करायला लावला मला. हे आपण थेट आत जाणार आहोत, गणपती मंदिर आहे. चंदन चंदन तर आहेच आपल्या बरोबर, आत आहे, शूटिंग काढायला लागलाय चंदन. दादाच्या जे नव्याने आता पीए झालेत गणेश बिराजदार, त्यांना सुद्धा सोडलं नाही लोकांनी. पूर्ण अर्घ्याच्या टाकलेला आहे त्यांच्या अंगावर सुद्धा. कुठं आहे? आतमध्ये आहे. आतमध्ये कॅमेरा आहे, चंदन आतमध्ये आहे आणि कॅमेरा चालू आपला. आणि चंदन आतमध्ये आतमध्ये आहे. दादाचा सत्कार करायला लागलेत, प्रत्येक जण गुलाल उधळा लागलेत. नगरसेवक जे तेलगू भाषिक आहेत ते दादा बरोबर फिरायला लागलेत. हा कमतनबे आहेत. हे लोक सगळे अर्घ्याचे खेळणारे दिसायला लागलेत. आम्ही बघायला लागलो आता चाळीत आलेत दादा. हा सगळेजण आपण बघायला. आपला महापौर, सोलापूर शहराचा महापौर चाळीतला झालेला आहे. या चाळीतलेच का तुम्ही? मला सांगा, चाळीमध्ये तुमच्या महापौर पद मिळालंय, या चाळीचा प्रलंबित हे विषय आहे, मार्गी लावतील. चाळीतला एक विषय आहे तुमचा, बांधकाम व्हावं किंवा इथं नव्याने डेव्हलप व्हावं, यासाठी दादा प्रयत्न करतील असं तुम्हाला वाटतंय? दादांचा प्रयत्न अगदी प्रामाणिक असणार आहे आणि दादा 100% ते काम करतील या विश्वासावरतीच दादा निवडून आलेले आहेत. जनमानसामध्ये दादांनी जे मनात स्थान कमवलंय सगळ्या लोकांच्या, त्या ताकदीवरच दादा निवडून आलेत. आणि 100% तिथल्या प्रत्येक रहिवाशाला विश्वास आहे की दादा 100% चाळीचा प्रश्न असो, सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा अगदी कोणताही प्रश्न असो, तर सगळे दादा करतील असा विश्वास सगळ्या जनमानसात असल्यामुळेच हे केलेलं आहे. जनमानसातून हा निर्णय घेतला गेला की दादा महापौर यावेळेस पाहिजेत. तेलगू भाषिकाला न्याय मिळाला असं तुम्हाला वाटतंय का? मी स्वतः देखील तेलगू भाषिकच आहे, त्यामुळे न्याय भेटला असं मी नक्कीच सांगू शकतो. खरंच तेलगू भाषिकाला न्याय मिळालाय. आणि थेट आपण जाणार आहोत, महिला आहेत आपले सगळे. तर इकडे मला सांगा, तुमच्या चाळीतला महापौर झालाय, तुम्हाला कसं वाटतंय? अगदी आनंद झाला आम्हाला सगळ्यांनाच. आणि की असंच त्यांनी पुढेही मोठ्या पदावर जावं अशी आमची इच्छा आहे. आमदार व्हावं असं वाटतंय तुम्हाला? हो वाटतंय, कारण की त्यांची तिला आहे, त्यांच्यात कॅपॅसिटी.
तरच त्यांचं आमदार व्हावं असं वाटतंय लोकांना. एक